Hello students, myself Professor J.K. Bhoyer, Department of Chemistry, Phusing Naik Mahavidyalaya Pusat. In the last lecture, we have seen what is absolute configuration, what is relative configuration, how to assign D and L configuration, and how to assign R and S configuration. To assign R and S configuration, the procedure was given by CIP rules, Kahn, Ingold and Prelog. There are two steps, step first and step second. In the step first, we assign the priorities to the groups which are attached to the chiral center, and in the step second, we move our i's in the clockwise or anti-clockwise manner based on the priorities, keeping in mind that the fourth position must be away from the observer, it must be below the plane. We assign the priorities and move the i's and see whether it is R or S. So now let us determine the R and S configuration of these molecules. R आणि S configuration काढताना दोन स्टेप आपल्याला फॉलो करावे लागतात. सर्वात जी पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटीज असाइन करतो, नंबरिंग देतो. नंबरिंग देताना आपण बघितलं की ॲटॉमिक नंबर आपण कन्सिडर करणार ऑफ द फर्स्ट ॲटम. तर हा आहे CS3, हा आहे COH, हा आहे NH2 आणि हा आहे हायड्रोजन. तर कार्बनपेक्षा हा सुद्धा कार्बन आहे आणि दोघांपेक्षा नायट्रोजनचा जो काय ॲटॉमिक नंबर आहे तो नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे आणि म्हणून नायट्रोजन इज असाइन्ड प्रायोरिटी फर्स्ट. देन हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. जर सेम ॲटम असतील तर नेक्स्ट ॲटम बघा त्याचा ॲटॉमिक नंबर नेक्स्ट आहे ऑक्सिजन, इथे नेक्स्ट आहे हायड्रोजन. तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणून COH ची प्रायोरिटी सेकंड, या कार्बनची प्रायोरिटी थर्ड आणि हायड्रोजनची प्रायोरिटी फोर्थ. त्याच्यानंतर स्टेप सेकंड होती की हेल्ड द मॉलिक्यूल इन सच ए वे दॅट द लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप विल बी अवे फ्रॉम द ऑब्झर्वर ऑर बिलो द प्लेन. बघा हा जो सॉलिड वेज आहे याला आपण अबोव द प्लेन म्हणतो किंवा टुवर्ड द ऑब्झर्वर, आणि हे जे काही डॅश लाईन आहेत याला आपण म्हणतो बिलो द प्लेन ऑर अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. तर फोर्थ किंवा लोएस्ट प्रायोरिटीचा ग्रुप हा अबोव द प्लेन आहे, आपल्याला तो बिलो द प्लेन पाहिजे, तेव्हाच आर आणि एस आपण जे काढतो ते बरोबर येणार. सो लेटर डिटरमाइन. तर याला आपल्याला मॉलिक्यूल अशा पद्धतीने हेल्ड करायचं आहे जेणेकरून हा बिलो द प्लेन गेला पाहिजे. तर मग काय करायचं आहे, या मॉलिक्यूलला रोटेट करा 180 डिग्रीने, 180 डिग्रीने मॉलिक्यूलला रोटेट करा. जसं 180 डिग्रीने रोटेट केलं बघा, हा डावीकडचा ग्रुप उजवीकडे जाईल आणि हा जो उजवीकडचा ग्रुप आहे हा डावीकडे येईल. त्याच्यानंतर जो ग्रुप अबोव द प्लेन असणार तो जाणार बिलो द प्लेन आणि जो बिलो द प्लेनवाला ग्रुप आहे तो येणार अबोव द प्लेन आफ्टर रोटेटिंग थ्रू 180 डिग्री. सो व्हॉट विल हॅपन, CS3 जो आहे डावीकडे तो CS3 येणार उजवीकडे, COH जो उजवीकडे आहे तो COH जाणार डावीकडे, हायड्रोजन जो अबोव द प्लेन आहे तो आता जाणार बिलो द प्लेन आणि जो NH2 बिलो द प्लेन आहे तो येणार अबोव द प्लेन. हे आपण रोटेट केलं याला 180 डिग्रीने. आता पुन्हा प्रायोरिटीज असाइन करा. बघा व्हॉट विल हॅपन अगेन, जो NH2 ग्रुप आहे हा NH2 ग्रुप येणार फर्स्ट, त्याच्यानंतर COH विल बी सेकंड, CS3 विल बी थर्ड अँड हायड्रोजन वुड बी फोर्थ. सो दीज आर द प्रायोरिटीज. आता फोर्थ ग्रुप जो आहे तो बिलो द प्लेन आहे. आता आपल्याला याच्यावरती आय मूव्ह करायची आणि बघायचं आहे क्लॉकवाईज मूव्ह होते की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज मूव्ह झाली तर R आणि अँटी क्लॉकवाईज मूव्ह झाली तर यस. सो लेट अस सी फ्रॉम 1 to 2 to 3 to 4. 4ला निग्लेक्ट केलं तरी चालते. 1 to 2 2 to 3. तर बघा कसा व्हील फिरत आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. तर बघा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरेल तर गाडी डावीकडे जाणार, लेफ्ट सिनिस्टर, अँड देअरफॉर याचं कॉन्फिगरेशन आहे एस कॉन्फिगरेशन आहे. नाव इन दिस मॉलिक्यूल याला आपण फिशर प्रोजेक्शन म्हणतो. तर फिशर प्रोजेक्शन जे काय असते बघा, फिशर प्रोजेक्शनमध्ये जो व्हर्टिकल बॉन्ड आहे किंवा जी व्हर्टिकल लाईन आहे त्याच्यावरचे ग्रुप्स असतात बिलो द प्लेन. याला आपण असं दाखवू शकतो, व्हर्टिकल लाईनवरचे जेवढे पण ग्रुप्स आहेत ते बिलो द प्लेन असणार. जसं की CH2 आणि CH2OH हे व्हर्टिकल लाईनवरती आहेत आणि म्हणून ते असणार बिलो द प्लेन. आणि जे काही हॉरिझॉन्टल लाईनवरचे ग्रुप्स आहेत जसे की हायड्रोजन आणि OH ग्रुप हे ग्रुप्स असणार अबोव द प्लेन लाईक दिस. हायड्रोजन आणि OH ग्रुप हा अबोव द प्लेन असणार, हायड्रोजन अँड OH आर
अबोव द प्लेन. तर याला आपण म्हणतो फिशर प्रोजेक्शन. तर फिशर प्रोजेक्शनमध्ये आर आणि एस कॉन्फिगरेशन कसं काढायचं, त्याच 2 स्टेप फॉलो करायचे आहेत आपल्याला. असाइन द प्रायोरिटीज, देन फोर्थ ग्रुप मस्ट बी हेल्ड अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, अँड देन if your eye moves clockwise then R, if moves anti-clockwise then yes. So first we assign the priorities. कोणाची हायेस्ट प्रायोरिटी आहे, CHO, OS, CH2OH की हायड्रोजन. पहिला आयटम चेक करा, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, कार्बन. तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर सर्वात जास्त, म्हणून ऑक्सिजनला भेटणार हायेस्ट प्रायोरिटी. आता इथेही कार्बन आहे, इथेही कार्बन आहे. नेक्स्ट आयटम आहे ऑक्सिजन, इथे नेक्स्ट आयटम आहे ऑक्सिजन. तर कोणाची प्रायोरिटी जास्त असणार, तर बघा इथे जो CHO आहे, या CHOचं स्ट्रक्चर असं असते, कार्बन डबल बॉन्ड, ऑक्सिजन बॉन्ड, हायड्रोजन. आणि डबली बॉन्डेड किंवा ट्रिपली बॉन्डेड ॲटम जर असेल तर त्याला आपण फॅन्टम ॲटम कन्सिडर करतो. आणि मल्टिपल सिंगली बॉन्डेड ॲटम आपण त्याला रिप्रेझेंट करतो. जसं की कार्बन डबल बॉन्ड, ऑक्सिजन बॉन्ड, हायड्रोजन, याला आपण कसं रिप्रेझेंट करणार, तर कार्बन बॉन्ड ऑक्सिजन, पण डबल बॉन्ड इज ट्रीटेड ॲज अ सिंगल बॉन्ड. आणि मल्टिपल तसे सिंगल बॉन्ड अटॅच असतील, जसं की कार्बनला 2 ऑक्सिजन अटॅच सिंगल बॉन्डने अटॅच, आणि ऑक्सिजनला 2 कार्बन ॲटम सिंगल बॉन्डने अटॅच. एक तर आहे, अजून एक अटॅच करूया आपण. तर असा तो ग्रुप आहे. तर नक्कीच इथे एकच ऑक्सिजन आहे, इथे बघा 2 ऑक्सिजन आहेत. तर CHOची प्रायोरिटी ही CH2OH पेक्षा जास्त असेल. तर देअरफॉर दिस ग्रुप इज सेकंड. हा जो आहे हा थर्ड आहे, आणि चौथा ग्रुप आहे हायड्रोजन. आता बघा पुन्हा जो लोवेस्ट प्रायोरिटीवाला ग्रुप आहे तो बिलो द प्लेन पाहिजे, तो हॉरिझॉन्टल लाईनवर येत आहे. याचा अर्थ तो कुठे आहे, अबोव द प्लेन. याचा अर्थ तो अबोव द प्लेन आहे. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, एकतर याला रोटेट करा, किंवा जर हॉरिझॉन्टल लाईनवरती फोर्थ ग्रुप आला इन द फिशर प्रोजेक्शन आणि तुमचं कॉन्फिगरेशन आर येत असेल तर ॲक्च्युअल ते एस असणार, एस असेल तर ॲक्च्युअल ते आर असणार. जसं की आता आपण याचं कॉन्फिगरेशन काढूया, बघूया आर येते की एस. आर आलं तर यस होणार, आणि यस आलं तर आर होणार. केव्हा, जर फोर्थ प्रायोरिटी ग्रुप, लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप अबोव द प्लेन किंवा हॉरिझॉन्टल लाईनवर असला इन द फिशर प्रोजेक्शन. सो लेट अस सी. फोर्थ ग्रुप इज ऑन द हॉरिझॉन्टल लाईन, देअरफॉर आरचा यस आणि यसचा आर करणार आपण. आता बघूया आर आहे की यस आहे. लेट अस मूव्ह फ्रॉम 1 to 2 to 3 बाय निग्लेक्टिंग द फोर्थ ग्रुप. 1 2 3. बघा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, तर हा मूव्ह होत आहे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज जर व्हील फिरवलं तुम्ही एखाद्या व्हेकलचं, तर इट विल टर्न लेफ्ट. सिनिस्टर यस असायला पाहिजे, पण यस नसणार, कारण की फोर्थ ग्रुप हा आहे ऑन द हॉरिझॉन्टल लाईन इन द फिशर प्रोजेक्शन, अँड देअरफॉर इट्स कॉन्फिगरेशन इज आर. नाव लेटर डिटरमाइन द आर अँड एस कॉन्फिगरेशन इन दिस मॉलिक्यूल. आणि याचं कन्व्हर्जन करूया आपण फिशर प्रोजेक्शनमध्ये. खूपच जबरदस्त आहे बघा. लेट अस सी हाऊ टू कन्वर्ट दिस इन टू द फिशर अँड हाऊ टू डिटरमाइन द आर अँड एस. तर इट इज व्हेरी इझी. CHOH, CHOH. तर याला बघा आपण नंबरिंग देणार आहे फ्रॉम दिस साईड 1 2 3 4 5. तर 2 नंबरचा जो कायराल कार्बन आहे, 3 नंबरचा जो कायराल कार्बन आहे, आणि 4 नंबरचा जो कायराल कार्बन आहे, ज्याला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत, त्याचा आपल्याला आर आणि एस कॉन्फिगरेशन काढायचं आहे. तर बघा याचं आर आणि एस कॉन्फिगरेशन कसं काढायचं, तर सर्वात पहिले तुम्हाला इन द प्लेन व्ह्यू करायचं आहे. इन द प्लेन मीन्स व्हॉट, तर तुम्हाला बघायचं आहे हे जे बॉन्ड्स आहेत याच्या इन द प्लेन. इन द प्लेन मीन्स इकडून नाही तर तुम्हाला इकडून बघावं लागेल, जिकडून खाच आहे, जिकडून डिप्रेशन आहे, तिकडून तुम्हाला व्ह्यू करायचं आहे. सपोज दिस इज युअर आय, तर तुम्हाला या साईडने बघायचं आहे असं. तर इथून जेव्हा बघसाल तर तुम्हाला जो CHO ग्रुप आहे तो CHO ग्रुप कोणत्या साईडला दिसत आहे. जर तुम्ही इकडून बघितलं तर सध्या आपल्याला उजवीकडे दिसत आहे, पण जर इकडून बघितलं तर CHO जो आहे तो तुम्हाला दिसेल लेफ्टला. तर 1 नंबर किंवा जो काही CHO आहे तो आहे लेफ्टला. त्याच्यानंतर हा जो मोठावाला ग्रुप आहे हा ग्रुप आहे राईटला. जीने रिप्रेझेंट करूया आपण त्याला. OH जो आहे तो OH कुठे आहे, OH आहे बिलो द प्लेन. आणि जो हायड्रोजन जो दिसत नाही आहे आपल्याला त्याला आपण रिप्रेझेंट करूया हायड्रोजन. हायड्रोजन कुठे आहे, अबोव द प्लेन. तर जर आपण याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं तर आता बघा आर येते की एस येते. तर सर्वात पहिले तर नंबरिंग देऊया. बघा जो OH आहे या OHला किती नंबर येणार, तर OHला येणार 1 नंबर. एक तर आहे OH, CHO, H, आणि हा इथे सुद्धा कार्बनच आहे. तर OH विल गेट द फर्स्ट नंबर बिकॉज ऑक्सिजन इज हॅव्हिंग हायर ॲटॉमिक नंबर. त्यानंतर CHO आहे, आणि इकडे जर बघितलं तर CHOH. तर आता आपण बघितलं CHO आणि CH2OH मध्ये कोणाची प्रायोरिटी जास्त आहे, तर CHOची प्रायोरिटी ही कशी असणार, जास्त. तर याला येणार 2 नंबर, याला येणार 3, आणि याला येणार 4.
बघा फोर्थ ग्रुप इज नॉट ऑन द हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनवरती नाही आहे. हॉरिझॉन्टल लाईनवर जर असता तर यसचा आर आणि आरचा यस, पण व्हर्टिकल लाईनवर आहे म्हणून जे आन्सर येणार ते बरोबर असणार. तर बघूया आता याचं काय आन्सर येते. 1 to 2, 2 to 3. तर दिस इज मुव्हिंग इन क्लॉकवाईज अँड देअरफॉर धिस कार्बन ॲटम इज हॅव्हिंग आर कॉन्फिगरेशन. हा जो कायरल कार्बन आहे याचं कोणतं कॉन्फिगरेशन आहे, आर कॉन्फिगरेशन आहे. आता बघूया इथे. आता पुन्हा इन द प्लेन ऑब्झर्व करायचं आहे तर तुम्हाला इकडून नाही, जे डिप्रेशन आहे त्या डिप्रेशनमधून व्ह्यू करायचं आहे. तर तुम्हाला या डायरेक्शनने व्ह्यू करावं लागेल, या डायरेक्शनने व्ह्यू करावं लागेल. तर बघा इथून आपल्याला व्ह्यू करायचं आहे. डावीकडे आहे CHOH CHO CHOH CHO आणि उजवीकडे आहे CHOH CHO आणि डावीकडे आहे CHOH CH2OH. त्यानंतर वर आहे OH आणि बिलो द प्लेन आहे हायड्रोजन. सो लेट अस डिटरमाइन द आर अँड एस. तर बघा पहिला ॲटम कार्बन, पहिला ॲटम कार्बन, पहिला ॲटम ऑक्सिजन. तर ऑक्सिजन विल गेट द हायेस्ट प्रायोरिटी. त्यानंतर CHOH CHO आणि CHOH CH2OH. तर CHOH CHOH इज सेम, पण CH2OH पेक्षा CHO ची प्रायोरिटी जास्त आहे हे आपण ऑलरेडी बघितलं इथे. देअरफॉर दिस विल गेट सेकंड, दिस विल गेट थर्ड. नाव रोटेट. कसा मूव होत आहे, क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईज मूव होत असेल तर आर. अगेन फोर्थ प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो आहे ऑन द व्हर्टिकल लाईन. तो जर हॉरिझॉन्टल लाईनवर असता इन द फिशर प्रोजेक्शन तर आरचा यस आणि यसचा आर, पण तो व्हर्टिकल लाईनवर आहे आणि कारण की व्हर्टिकल लाईनवर आहे तर याचं कॉन्फिगरेशन सुद्धा आलेलं आहे आर. नाव लेटर डिटरमाइन द कॉन्फिगरेशन ऑफ धिस कार्बन. तर याला आता आपण डायरेक्ट नंबरिंग देऊया. आपल्याला कळलेलं आहे आता OH ग्रुप हा बिलो द प्लेन आहे ज्याला 1 नंबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो कार्बन आहे CHOH CHOH CHO हा ग्रुप मोठा आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम जास्त आहेत आणि याची प्रायोरिटी जास्त असणार. इथे आपण अशा पद्धतीने व्ह्यू करणार. तर जर आपण अशा पद्धतीने व्ह्यू केलं तर जो सध्या आपल्याला राईटला ग्रुप वाटत आहे तो सध्या आहे लेफ्टला. तर लेफ्टला आलं 2, राईटला आलं 3 आणि अबोव द प्लेन आहे हायड्रोजन ज्याचा नंबर आला 4. तर आता याला आपण रोटेट करूया. 1 2 2 2 3. कसा मूव होत आहे, आर. तर या तिघांचंही जे कॉन्फिगरेशन आहे हे आलेलं आहे आर. हाऊ टू राईट द फिशर प्रोजेक्शन फ्रॉम दिस, इट इज व्हेरी इझी. बघा 1 नंबरचा जो कार्बन आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे CHO किंवा कार्बॉक्सिलिक ॲसिड जोही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल जो की इथे आहे CHO आणि शेवटचा आहे CH2OH. आता 3 आहेत कायरल कार्बन. फिशर प्रोजेक्शन लिहित आहे आपण. 3 आहेत कायरल कार्बन आणि तिघांचंही कॉन्फिगरेशन काय आलेलं आहे आर. तर आपल्याला अशा पद्धतीने OH ग्रुप लावायचा आहे जेणेकरून आर कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. आता बघा जर का तुम्ही OH ग्रुप या साईडला लावला, OH ग्रुप जर का या साईडला लावला तर 1 नंबर याला, सॉरी 1 नंबर OHला, त्याच्यानंतर 2 नंबर जो आहे हा CHOH आहे आणि हा CHO आहे. CHO ची प्रायोरिटी CHOH पेक्षा जास्त असते तर 2 आणि याला आला 3. तर आता जर का आपण रोटेट केलं तर बघा काय येत आहे 1 2 3 यस. पण हायड्रोजन हॉरिझॉन्टल लाईनवर असल्यामुळे यस नाही तर ते आर आहे. तर बरोबर आहे OH तुम्ही त्या साईडला लावणार. पुन्हा जर का तुम्ही OH या साईडला जर का अटॅच केला तर बघा 1. त्यानंतर इकडे आहे CHOH CHO CHOH CH2OH. तर अगेन CHO ची प्रायोरिटी CH2OH पेक्षा जास्त असणार म्हणून या पूर्ण ग्रुपला येणार 2 नंबर. 1 2 इथे 4 असतो आणि याला भेटणार 3. आता जर का तुम्ही रोटेट केलं 1 2 2 2 3 कसा फिरून राहिला यस. बट फोर्थ प्रायोरिटी ग्रुप इज ऑन हॉरिझॉन्टल लाईन. यस नसून तो काय असणार आहे आर असणार आहे. आता इथे बघा OH कोणत्या साईडला अटॅच करायचा, तर या साईडला आपण अटॅच करून बघूया. तर याला आला 1 नंबर, या OH ग्रुपला आलेला आहे 1 नंबर. वरचा जो कार्बन आहे त्याला 2 नंबर येणार कारण की इकडे CH2OH इकडे CHOH अगेन CHOH अगेन CHO. तर याची प्रायोरिटी जास्त असणार 1 2. हायड्रोजन फोर्थ प्रायोरिटी आहे 1 2 आणि 3. यस अँटी क्लॉकवाईज असायला पाहिजे पण फोर्थ प्रायोरिटी ग्रुप हा हॉरिझॉन्टल लाईनवर आहे तर म्हणून हा येणार आर. तर दिस इज द फिशर प्रोजेक्शन ऑफ डी रायबोज. डी रायबोजचं हे फिशर प्रोजेक्शन आहे. आता बघा डी का आहे कारण की बघा OH ग्रुप हा जो पेनल्टिमेट कार्बनचा OH ग्रुप आहे हा उजवीकडे आहे देअरफॉर इट इज डी रायबोज.
सो व्हॉट इज रेसिमायझेशन? रेसिमायझेशन कशाला म्हणतात? इट इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग ऑप्टिकली ॲक्टिव्ह डी अँड यल प्युअर आयसोमर इंटू द रेसिमिक मिक्सचर. डी आणि यल आयसोमर जे की प्युअर ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर आहेत, यांना जर का आपण मिक्स करत असेल किंवा एखाद्या प्रोसेसने त्याला रेसिमिक मिक्सचरमध्ये ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करत असू तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो रेसिमायझेशन. रेसिमायझेशन आपण घडून आणू शकतो बाय द हीट और बाय द लाईट और बाय युझिंग अ केमिकल रिएजंट. नाव याच्या कम्प्लिटली अपोजिट प्रोसेस आहे रिसोल्युशन. रिसोल्युशनमध्ये काय होते तर एक जो रेसिमिक मिक्सचर आहे या रेसिमिक मिक्सचरला आपण सेपरेट करणार इंटू द प्युअर डी अँड यल आयसोमर प्युअर इनॅन्शिओमरमध्ये आपण यांना सेपरेट करणार. तर दिस प्रोसेस ऑफ सेपरेशन इज कॉल्ड ॲज द रिसोल्युशन. आणि हे रिसोल्युशन तुम्ही वेगवेगळ्या मेथडने घडून आणू शकता, जसं की आहे मेकॅनिकल सेपरेशन, त्याच्यानंतर केमिकल मेथड, बायोकेमिकल मेथड, क्रोमॅटोग्राफिक ॲडझॉर्प्शन मेथड और कायनेटिक मेथड. रिसोल्युशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ज्याच्यापैकी एक आहे केमिकल मेथड. सो दिस केमिकल मेथड इज बेस्ट मेथड फॉर द रिसोल्युशन. रेसिमिक मिक्सचरला प्युअर इनॅन्शिओमरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी केमिकल मेथड इज द बेस्ट मेथड. नाव वाय इट इज बेस्ट? सो द प्रिन्सिपल ऑफ केमिकल मेथड इज दॅट डायस्टेरिओमर्स आर नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. डायस्टेरिओमर्स एकमेकांचे मिरर इमेजेस नसतात आणि दे हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या डिफरंट असतात अँड हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात आणि या प्रिन्सिपलच्या आधारावर आपण रेसिमिक मिक्सचरला कन्वर्ट करणार आहे इंटू द प्युअर इनॅन्शिओमर्स डी अँड यल अँड देअर प्रोसेस ऑफ कन्वर्जन इज कॉल्ड ॲज द रिसोल्युशन. तर केमिकल मेथड ही बेस्ट मेथड आहे. याच्यामध्ये आपण काय करतो तर डायस्टेरिओमर्स बनवतो. जे डायस्टेरिओमर्स असतात हे दोन कंपाऊंड एकमेकांची नॉन मिरर इमेज असतात, मीन्स दे आर नॉट मिरर इमेज ऑफ इच अदर आणि त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असतात आणि म्हणून दे आर इझी टू सेपरेट. तर मग कसं करायचं रिसोल्युशन बाय द केमिकल मेथड? तर सर्वात पहिली स्टेप तुम्हाला काय करायची आहे तर समजा प्लस मायनस हा रेसिमिक मिक्सचर आहे. प्लस मायनस, प्लस मीन्स डेक्स्ट्रो आणि मायनस मीन्स लिओ. सो दिस इज व्हॉट रेसिमिक मिक्सचर. याच्यासोबत तुम्ही ॲड केलेला आहे प्लस कोणताही एखादा डेक्स्ट्रो रोटेटरी प्युअर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. सो प्लस हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केला. तर जसा तुम्ही ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड ॲड केला जो की आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, तर हा डेक्स्ट्रो रोटेटरी आणि हा डेक्स्ट्रो रोटेटरी मिळून भेटणार आपल्याला प्लस प्लस हा डायस्टेरिओमर आणि हा मायनस म्हणजे लिव्हो रोटेटरी आणि हा प्लस डेक्स्ट्रो रोटेटरी मिळून आपल्याला मिळणार मायनस प्लस डायस्टेरिओमर. बघा आता हे जे काही रेसिमिक मिक्सचर आहे या रेसिमिक मिक्सचरमधल्या आपल्याला डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्मला सेपरेट करायचं आहे आणि ते सेपरेट करण्याकरिता आपण त्यांना एका ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड सोबत रिॲक्ट केलं. रिॲक्ट केल्याच्यानंतर डायस्टेरिओमर्स बनले. आता हे जे काही दोन डायस्टेरिओमर्स आहेत हे एकमेकांची नॉन मिरर इमेज आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यांची फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. कारण की यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आपण त्यांना इझिली सेपरेट करू शकतो. जसे डायस्टेरिओमर बनले सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला या डायस्टेरिओमर्सला सेपरेट करायचं आहे. द डायस्टेरिओमर्स जे काही बनलेले आहेत दे कॅन बी सेपरेटेड. त्यांना तुम्ही सेपरेट करू शकता बाय वेगवेगळ्या मेथड आहेत जसं की आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन किंवा आहे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन किंवा बाय द क्रोमॅटोग्राफी. कोणत्याही एका मेथडने तुम्ही यांना सेपरेट करू शकता. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज अ टाईप ऑफ डिस्टिलेशन. जेव्हा दोन कंपाऊंडमध्ये बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स कमी असेल तेव्हा आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरतो. जर सोल्युबिलिटीमध्ये डिफरन्स असेल तर आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन वापरतो अँड क्रोमॅटोग्राफी. तर या मेथडच्या मदतीने तुम्ही या दोन डायस्टेरिओमरला सेपरेट करणार. ते सेपरेट झाल्याच्या नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये हे जे काही डायस्टेरिओमर्स आहेत आर ट्रीटेड. डायस्टेरिओमर्स आर ट्रीटेड विथ सुटेबल रिएजंट
कोणताही एखादा सुटेबल केमिकल रिएजंट सोबत आपण त्यांना ट्रीट करतो. ट्रीटेड विथ सुटेबल रिएजंट टू रिजनरेट प्युअर इनॅन्शिओमर. टू रिजनरेट इनॅन्शिओमर, जो आधीचा इनॅन्शिओमर होता त्याला रिजनरेट करण्यासाठी आपण त्याला सुटेबल रिएजंट सोबत रिॲक्ट करतो. बघा, पहिले तर होता रेसिमिक मिक्सचर, त्याचं कन्व्हर्जन केलं आपण डायस्टिरिओमरमध्ये. त्यानंतर डायस्टिरिओमर्सला केलं सेपरेट, प्लस प्लस मायनस प्लस या दोघांना सेपरेट केलं. सेपरेट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकता. या दोघांना सेपरेट करण्यासाठी तुम्ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन किंवा क्रोमॅटोग्राफीने तुम्ही त्यांना सेपरेट केलं. सेपरेट केलं, पण आपल्याला डायस्टिरिओमर मिळालेले आहेत. आपल्याला पाहिजेत प्युअर इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. रेसिमिक मिक्सचर प्लस मायनस जे आहे रेसिमिक मिक्सचर, याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे प्लस आणि मायनस, दॅट इज डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेटरी जो आयसोमर आहे हा कंप्लीट वेगळा करायचा आहे आपल्याला. तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं, पहिले तर डायस्टिरिओमरमध्ये कन्वर्ट केलं, नंतर त्यांना सेपरेट केलं. सेपरेट केल्याच्या नंतर सुटेबल रिएजंट सोबत ट्रीट करून त्यांना इनॅन्शिओमरमध्ये कन्वर्ट केलं आणि सर्वात शेवटी आपण करणार त्यांचं प्युरिफिकेशन. जर काही इम्प्युरिटी झाल्या असतील तर त्या आपण रिमूव्ह करणार. सो दिस इज द प्रोसेस ऑफ रिसोल्युशन वाया केमिकल मेथड. केमिकल मेथडच्या मदतीने आता आपण रिसोल्युशन करणार आहे. तर या बीकरमध्ये हा आहे डेक्स्ट्रो ॲसिड आणि लिओ ॲसिड. जनरली आपण कॅपिटल डी आणि एलने दाखवत नाही, पण इथे आपण रिप्रेझेंट करत आहे. हा आहे डेक्स्ट्रो ॲसिड आणि हा आहे लिओ ॲसिड अँड देअरफॉर दिस इज अ रेसिमिक मिक्सचर. आता आपल्याला या रेसिमिक मिक्सचरला प्युअर इनॅन्शिओमरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, रिसोल्युशन करायचं आहे. तर केमिकल मेथडमध्ये आपण काय करतो, जे काही रेसिमिक मिक्सचर आहे त्याला प्युअर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडसोबत ट्रीट करतो. 2 डायस्टिरिओमर्स बनतात. त्या 2 डायस्टिरिओमर्सला आपण सेपरेट करणार. सेपरेट केल्याच्या नंतर आपण त्याला प्युरिफाय करणार. सो दिस इज द प्रोसेस. तर बघा आता काय करणार आपण, डी ॲसिड आणि एल ॲसिड यांची आपण रिॲक्शन करणार. हा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी बेस विच इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. प्युअर ऑप्टिकली ॲक्टिव्ह आपण बेस घेतलेला आहे. तर हा जो बेस आहे हा या ॲसिड सोबत पण रिॲक्शन देणार, डी ॲसिड सोबत सुद्धा रिॲक्शन देणार आणि एल ॲसिड सोबत सुद्धा रिॲक्शन देणार. तर बघा, डी ॲसिड आणि डी बेस, वी वुड गेट द फर्स्ट प्रोडक्ट डी ॲसिड डी बेस. हा भेटलेला आपल्याला पहिला प्रोडक्ट. त्याच्यानंतर एल ॲसिड आणि डी बेस यांची रिॲक्शन झाली तर आपल्याला काय मिळेल, एल ॲसिड डी बेस. तर या 2 डायस्टिरिओमर्सला आपण सेपरेट केलं. इथे आपल्याला मिळेल डी ॲसिड डी बेस, इथे आपल्याला मिळेल एल ॲसिड आणि डी बेस. पण अजून तरीही रिसोल्युशनची प्रोसेस कंप्लीट नाही झालेली आहे. कारण काय आहे, रिसोल्युशनमध्ये आपण रेसिमिक मिक्सचरपासून प्युअर इनॅन्शिओमर मिळवतो. इथे आपल्याला डायस्टिरिओमर्स मिळालेले आहेत. तर याच्यामधला जो डी बेस आपण ॲड केलेला आहे त्याला आता आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. आणि रिमूव्ह करण्यासाठी आपण टाकणार याच्यामध्ये ॲसिड, HCl टाकला सपोज, HCl आणि जो डी बेस आहे यांची न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होणार आणि आपल्याला प्युअर मिळणार इथे डी ॲसिड इनॅन्शिओमर आणि इथे आपल्याला मिळणार एल ॲसिडचा प्युअर इनॅन्शिओमर. सो दिस इज द केमिकल मेथड ऑफ रिसोल्युशन. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. हा आहे प्लस मायनस रेसिमिक मिक्सचर ऑफ ए ॲसिड आणि यांची आपण रिॲक्शन केली विथ द मायनस, दॅट इज द लिओ रोटेटरी बेस. तर ॲसिड आणि हा जो काय मायनस लिओ रोटेटरी बेस हा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर बघा आता काय होणार, प्लस ॲसिड आणि मायनस बेस हा देणार, प्लस ॲसिड आणि मायनस बेस हा देणार एक डायस्टिरिओमर आणि मायनस ॲसिड आणि मायनस बेस हा देणार दुसरा डायस्टिरिओमर. हे 2 डायस्टिरिओमर्स बनलेले आहेत जे की एकमेकांचे आहेत नॉन मिरर इमेज. ते एकमेकांची मिरर इमेज नाही आहेत आणि यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स असतो. मग आपण या दोघांना करणार सेपरेट बाय एनी वन ऑफ द सुटेबल मेथड लाईक द क्रोमॅटोग्राफी और द फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. आपण यांना सेपरेट करणार, प्लस ए मायनस बी मायनस ए मायनस बी. बट दीज आर द डायस्टिरिओमर्स. आपल्याला प्युअर इनॅन्शिओमर्स मिळवायचे आहेत. तर आपण जो मायनस बेस टाकलेला आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर बेसला रिमूव्ह करायचं आहे तर ॲसिड ॲड करा. जसा HCl ॲड केला तुम्हाला मिळेल प्लस ए प्युअर इनॅन्शिओमर आणि मायनस ए प्युअर इनॅन्शिओमर. अजून जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर इथे घेऊया आपण रेसिमिक मिक्सचर ऑफ बेस. हा आहे प्लस मायनस बेस
रेसिमिक मिक्सचर ऑफ बेस. तर याची आपल्याला डायस्टिरियोमर बनवायचे आहे, तर आपण टाकणार याच्यामध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह प्युअर ॲसिड. जसं की इथे आपण सपोज ॲड केलं प्लस ॲसिड, तर बघा प्लस बी प्लस ए हा झाला एक डायस्टिरियोमर, मायनस बी प्लस ए हा झाला दुसरा डायस्टिरियोमर. हे जे दोन डायस्टिरियोमर्स आहेत हे आहेत एकमेकांची नॉन मिरर इमेज अँड दे हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. तर यांना आपण सेपरेट केलं बाय एनी वन ऑफ द सुटेबल मेथड. सो दिस इज वन डायस्टिरियोमर अँड दिस इज अनदर डायस्टिरियोमर. पण आपल्याला डायस्टिरियोमर नाही पाहिजे, प्युअर इनॅन्शिओमर. तर याच्यामधला जो आपण टाकलेला ॲसिड आहे त्या ॲसिडला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि जनरेट करायचा आहे प्युअर इनॅन्शिओमर. तर ॲसिडला रिमूव्ह करण्यासाठी बेस ॲड करा लाईक द NaOH आणि ॲसिड रिॲक्शन होणार आणि इथे आपल्याला मिळेल प्युअर इनॅन्शिओमर प्लस बी. NaOH आणि ॲसिडची रिॲक्शन होणार आणि इथे आपल्याला मिळेल प्युअर इनॅन्शिओमर मायनस बी. बघा केमिकल मेथडने रिसोल्युशन करताना रेसिमिक ॲसिड जर असेल दॅट रेसिमिक ॲसिड्स कॅन बी रिझॉल्ड मीन्स रिसोल्युशन करायचं आहे आपल्याला. सो इट कॅन बी रिझॉल्ड बाय द ऑर्गॅनिक बेसेस नॅचरली ऑकरिंग बेसेस, जसं की अल्कलॉइड्स आहेत. तर काय आहे बघा अल्कलॉइड्स आर नथिंग बट नॅचरली ऑकरिंग नायट्रोजन कंटेनिंग बेसेस. निसर्गामध्ये जर का नायट्रोजन कंटेनिंग बेस असेल तर त्याला आपण अल्कलॉइड म्हणतो. व्हॉट इज अल्कलॉइड? अल्कलॉइड इज नॅचरली ऑकरिंग नायट्रोजन कंटेनिंग बेस. नायट्रोजन कंटेनिंग बेस जर का असेल नॅचरली ऑकरिंग तर त्याला आपण अल्कलॉइड म्हणतो. आणि हे अल्कलॉइड आपण वापरतो जर तुम्हाला रिसोल्युशन करायचं आहे ॲसिड्सचं. सो रेसिमिक ॲसिड कॅन बी रिझॉल्व्ड बाय युझिंग द अल्कलॉइड. जसं की फॉर एक्झाम्पल हिअर आर द एक्झाम्पल ब्रुसाईन, देन द स्ट्राइशनाइन, क्विनाइन, मॉर्फाइन अँड सिंचोनाइन. These are some naturally occurring organic bases which are alkaloid, ज्यांचा आपण वापर करतो फॉर द रिसोल्युशन. आता अशाच पद्धतीने जर रेसिमिक बेस असेल तर त्याला तुम्हाला जर सेपरेट करायचं असेल, त्यांना जर का तुम्हाला रिझॉल्व करायचं असेल तर दे कॅन बी रिझॉल्ड, रेसिमिक बेसेस कॅन बी रिझॉल्ड बाय युझिंग ऑर्गॅनिक ॲसिड्स. ऑर्गॅनिक ॲसिड्स वापरून तुम्ही जे काही रेसिमिक बेसेस आहेत त्यांना रिझॉल्व करू शकता आणि ऑर्गॅनिक बेसेस वापरून तुम्ही जे काही रेसिमिक ॲसिड्स आहेत त्यांचं तुम्ही रिसोल्युशन करू शकता. तर कोणते असे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत जे की रेसिमिक बेस आहे यांचं रिसोल्युशन करतात? तर ते आहेत कॅम्फर सल्फॉनिक ॲसिड, देन ब्रोमो कॅम्फर सल्फॉनिक ॲसिड अँड द टार्टारिक ॲसिड. दीज आर द कंपाऊंड्स नॅचरली ऑकरिंग ॲसिड ज्यांच्या मदतीने आपण रिसोल्युशन घडवून आणतो ऑफ रेसिमिक बेसेस.